ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वसई विरार परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी खूपच उच्छाद मांडलेला आहे। या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यात महापालिका अपयशी ठरली आहे। परिणामी अबालवृद्धांना रस्त्यावरून चालणं सुद्धा अवघड झालंय। विरार नालासोपारा आणि वसई परिसरात 35,000हून अधिक भटकी कुत्री असल्याचा महापालिकेचा अंदाज आहे। रात्रीच्या वेळेस ही भटकी कुत्री दुचाकी स्वारांच्या मागे लागत असल्यानं अपघातांचं प्रमाणही वाढलंय। पालिकेच्या आकडेवारीनुसार गेल्या 6 महिन्यात 3,000 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलाय। आणि त्यांनी मला जबाब दिला की मी 3 वर्षात 1,08,9 लाख पर्यंत खर्च केला, बरोबर आहे 3 वर्षात। आता तुम्ही बघत असाल आपल्या वसई विरार महानगरपालिका एवढे भटके कुत्रे आहेत, एवढे लोकांना ते चावतात आणि किती लोक ऍक्सिडेंट होतात। मला वाटतं सर्व खोटं आहे। त्या लोकांनी पैशाचा मिसयूज केला आहे आणि एका सुद्धा कुत्र्याचा पण नसबंदी नाही केला आणि त्यांच्याकडे त्याची रिपोर्ट सुद्धा नाही। भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेल्याचं पालिका अधिकारीही मान्य करतायत। त्या वसई विरार आणि नालासोपारा हे प्रभाग लक्षात घेऊन विरार आणि नालासोपारा याच्यासाठी एक स्वतंत्र भटक्या कुत्र्यांचं विलगीकरण केंद्र सुरू करण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून पेल्लार विभागात जाबरपाडा येथे जागा अधिग्रहित करण्याचे प्रयत्न महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे। महापालिका या भटक्या कुत्र्यांचा विषय आता गंभीरतेने घेत असली तरी आता त्याला फार उशीर झाल्याचं बोललं जात आहे। भटक्या कुत्र्यांचा विषय सामान्यांसाठी जिव्हाळ्याचा असला तरी पालिका प्रशासन आणि नगरसेवकांनी सातत्याने अनेक वर्षापासून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं। परिणामी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या अनियंत्रित झाली आहे। आता पालिका प्रशासन या प्रश्नाकडे गंभीर आहे असं ते बोलत असले तरी कुत्र्यांची संख्या नियंत्रित आणण्यासाठी मोठ्या राजकीय इच्छाशक्तीची गरज लागणार आहे। कॅमेरामॅन संदीप लोखंडेसह प्रतीक ठाकूर, मी मराठी न्यूज, वसई। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार